खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या फंडातून गोपाळकृष्ण मंदिर सभामंडप भूमिपूजन समारंभ संपन्न। पुरुचचे सरपंच माननीय विश्वास भैया महाडिक व सुनील दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न। मोहोळ तालुक्यातील एकमेव अशा आष्टी येथील गोपाळकृष्ण मंदिरांच्या सभामंडप बांधकामांसाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या खासदार फंडातून जवळजवळ 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे। आष्टी या ठिकाणी गोपाळकृष्ण मंदिरांच्या सभामंडप बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ पुरुचचे सरपंच माननीय विश्वास भैया महाडिक यांच्या शुभहस्ते भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष माननीय सुनीलदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष माननीय सुनीलदादा चव्हाण, विठ्ठलचे माजी संचालक राजाराम बाबर, भारत पाटील, झाकीरभाई मुलानी, पुरुचचे उपसरपंच आशिफभाई शेख तसेच आष्टी येथील गोपाळकृष्ण मंदिर पंचकमिटीतील बांधकाम विभाग बाळासाहेब पाटील, प्रमोद गुंड, हभप, दशरथ महाराज अंभोरे चारठाणकर, मानसिक पाटील, संदेश गुंड, डॉक्टर पांडुरंग गुंड, जिवाजी भाऊ गुंड, ह.भ. प. विलास गुंड, ह.भ. प. रामचंद्र भाऊ गुंड, देवानंद गुंड पाटील, राजाभाऊ गुंड, ॲड. अमरसिंह पाटील, बाबा पाटील, श्याम कांबळे, खासेराव पाटील, लालासाहेब पाटील, संजू काका क्षीरसागर, मनोज पाटील, महेंद्र भैया पाटील, राजाभाऊ पाटील, विलास कृष्णा गुंड, रामभाऊ गुंड, जे. के. आप्पा, भगत सर, सचिन महाराज, भाऊसो महाराज, सुरेश नाना पाटील, सचिन पाटील, सतीश पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय गुंड, प्रदीप माने, कैलास भोसले, दादा पवार, मोकाशी काका व सर्व ग्रामस्थ पुरुष व महिला मंडळी उपस्थित होते। याच्याबरोबर आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळाष्टमी निमित्त आज कार्यक्रम झालेला आहे। पुळूचे सरपंच विश्वासभाई महाडिक ही सभामंडपाच्या उद्घाटनासाठी आले होते। काय सांगाल त्याबद्दल? आष्टीमध्ये आम्ही ज्यावेळेला निधी मागायला गेलो त्यावेळेला खासदार साहेबांनी आपण निधी मंजूर केला आणि त्या निधीचे वितरण होत असताना या भूमिपूजन करावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही खासदार साहेबांना विनंती केली की तुम्ही स्वतः यावं आणि त्याचं भूमिपूजन तुम्ही करावं। त्यांनी त्याबरोबर सांगितलं की मग लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, मी दिल्लीमध्ये असल्यामुळं मी काही येऊ शकत नाही, मी माझे प्रतिनिधी म्हणून सरपंचांना पाठवतो आणि ते येतील आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करतील, तुम्ही कामाला विलंब लावू नका, तो निधी दिला तर निधीचा उपयोग करा, त्यांनी आम्हाला तसं सांगितलं। आणि आष्टी पंचकृषीमध्ये असं मंदिर कुठंच नाही, पंढरपूरला सोडलं तर आष्टी येथील गोपाळकृष्ण मंदिर आहे। त्याची आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेला दिंडोरी वनामध्ये रुक्मिणी माता उचलून आल्या त्यावेळेला त्यांना होडेश्वर असते भगवान गोपाळकृष्ण आले होते, त्यावेळेला त्यांचा मुक्काम या आष्टीमध्ये झालेला आहे अशी आख्यायिका आहे। भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुढील झालेली ही भूमी आहे आणि हा सप्ताह जो आहे नाम सप्ताह गोकुळाष्टमी होतो तो अनादिकालापासून चालत आलेला। आम्हाला सुद्धा माहीत नाही, आमच्या पिढ्यानपिढ्या आम्हाला सांगत आले की हा सप्ताह नाम सप्ताहाचा दरवर्षी असतो, त्यामुळे किती वर्ष झाली हे सांगता येत नाही। मंदिराचं अस्तित्व 11व्या शतकापासून आहे, त्याचा उल्लेख पुरुष येथे लिहिलेल्या कानडीमध्ये लिहिलेला जो का शिलालेख आहे त्या शिलालेखमध्ये सापडतो असा या। त्यामुळे हे जे मंदिर अतिशय पुरातन असणारं असं आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ लोक जे आहेत सर्व एकीनं एकजुटीनं हा उत्सव साजरा करतात, त्यापैकी तन-मन धनानं सहभागी होतात आणि त्या सर्वांचं आम्ही निधी त्यामुळं इथं असताना सभामंडप आहे। पंढरपूरला वारीला जाणारे लाखो लोकांचा मुक्काम या ठिकाणी होतो, त्यामुळे त्यांची पावसाळ्यामध्ये आषाढी असते, त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र दिलं आहे आणि 80 लाखाचा निधी मागितला असून त्या ठिकाणी मोठा सभामंडप बांधावा आणि वारकऱ्यांनी सोय करावी अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे, माननीय दरेकर साहेबांनी आम्हाला त्यांची भेट घालून दिलेली आहे आणि हे काम आम्ही मार्गी लावू असं अभिवचन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले। त्या अष्टमी त्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि सर्व गावकऱ्यांचा सहभाग असतो। बरोबर। आणि त्यासाठी जागेचं बांधकाम अपुरं पडतंय आणि त्यासाठी आम्ही मुन्ना महाडिक साहेबांना निधी मागायला गेलो। पहिल्यांदा खासदार झाल्या त्यांनी एका मिनिटातच होय म्हणाले, तुम्हाला 10 लाख निधी दिला। आणि आम्ही ज्यावेळेला निधी मागायला गेलो त्यावेळेला त्यांनी असा आमचा आचरण केलं की एखाद्या जावाई ज्यावेळेला सासरवाडीला जातो त्याचं जसं आदरातिथ्य करते त्यापेक्षा भारी आदरातिथ्य आमचं केलं पाहुणे मंडळीला। इतकी वागणूक त्यांनी आम्हाला चांगली दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला अजून मोठा सभामंडप बांधायचा आहे
त्यासाठी अजून आम्हाला 30 ते 40 लाखाचा निधी द्यावा ही आमच्या बांधकाम समितीतर्फे त्यांच्याकडे आमची मागणी आहे. आज त्यांचे बंधू आले होते, त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला, सभा मंडपाचं उद्घाटन झालंय, काय सांगा? त्यांनी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो निमंत्रण द्यायला. त्यांनी एक कसल्याही क्षणाला विलंब न लावता तात्काळ हो म्हणाले तुमच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहतो. आणि त्यांनी स्वतः न येता त्यांची जी बॉडी आहे, सरपंच बॉडी, कारखान्याची बॉडी, कार्यकारी तिथला अभियंता सगळ्यांना समोर बरोबर घेऊन आले. सरपंच आले होते, सरपंच आले होते, विश्वासभाई माडिक सरपंच आले होते. सर्वजण येऊन कार्यक्रम आमचा इथं कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आमच्या बांधकाम समितीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. महाडिक साहेबांनी जो निधी दिला तो त्याबद्दल आम्ही त्यांचे पहिले आभार मानतो. बरं. आणि आम्हाला कुठलाही विलंब न लावता त्यांनी लगेच निधीचं हे केलं. आणि आमचा मार्गी लावून आम्हाला कोल्हापुरात बोलून त्यांनी बांधकामाचं सगळं पूर्ण कागदपत्र दिले आणि आम्ही मग लगेच कार्यक्रम घेतला हे पायाभरणी. कोण आले ते आज? आणि त्यांना यायला वेळ मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांनी सांगितले आमचे बंधू भैयासाहेब सरपंच पुळूचे माडिक येतील. मग आम्ही त्यांना बोलून आम्ही तारीख निश्चित केली आणि ह्या उत्साहात ह्याच्यातच आम्ही हे कार्यक्रम आटपून घेतला. बरं. आणि कार्यक्रमाला आज त्यांनी हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मंदिराची काय म्हणजे इतिहास काय नेमका मंदिराचा? मंदिराचा इतिहास काय मला इतका माहिती नाही पूर्वीचा. हे आता आमच्या पप्पांनी सांगितलं. पण रुक्मिणी रुसून आल्यानंतर विठ्ठल इथं हे आलते सोदर, तर त्यावेळेला ते इथं मुक्कामाला होते एवढंच आम्हाला माहिती. बरं. अधिक विकासासाठी मंदिराचे काय आश्वासन वगैरे? विकास म्हणजे काय, मुक्ताबाईची पालखी आल्यानंतर इथं कमीत कमी एक 10-20 हजार लोक मुक्कामाला असतात. त्यांची फार गैरसोय होती, पावसाळ्याचे दिवस असतात आणि मग ते मंदिराचा आसरा घेतात. मंदिराचा अपुरा असल्यामुळे त्यांची गैरसोय होती. आता शासन करतायत थोडं ते अपुरूच पडतंय आणि त्यासाठी भाविकासाठी हे ह्याच्यासाठी आम्ही अजून प्रशस्त बांधायचं आम्ही विचार आहे. बरोबर. माडिक साहेबांना याच्या कानावर घालणार का तुम्ही? हो, घालणार. आम्ही माडिक साहेबांची परत एकदा भेट घेणार, त्यांचे आभार मानणार आणि पुढच्या निधीसाठी आम्ही त्यांना अवगत करणार. आज रोजी महाडिक साहेबांनी आमच्या गोपाळकृष्ण मंदिराला जो निधी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. आणि असाच निधी आणखी आम्हाला पुढे कमतरता पडली तर मिळावा त्यांना. आज त्यांचेच बंधू पुळूचे सरपंच विश्वासभाई माडिक उद्घाटनासाठी आले होते त्याच कामाच्या, काय सांगाल त्याबद्दल? धनंजय साहेबांना वेळ न मिळाल्यामुळं त्यांचे बंधू जे आले होते वेळात वेळ काढून, त्याबद्दलही मी त्यांचा आभार आहे. आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये साधारण 104 गावं आहेत. 104 गावामध्ये आष्टीलाच फक्त गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि गोपाष्टमीचा कार्यक्रम सगळे गावकरी मिळून या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतात. अगोदर जर तुम्ही पाहिलं तर गोपाळकृष्णाचं मंदिर हे फार जुनं किर्चानाचं होतं. पण नंतर त्याच्यामध्ये आम्ही तीर्थक्षेत्र विकास शासनाला विकासाचा प्रस्ताव दाखल केला आणि शासनाकडून या मंदिरासाठी आम्ही पैसे मिळवले. तिथून वास्तविकता सुरुवात झाली. पण जसं जसं काम गोड दिसल तसं बऱ्याच नेते मंडळींनी आम्हाला या ठिकाणी निधी दिला. त्याच्यामध्ये महाडकांनी आत्ताचा निधी आम्हाला 10 लाखाचा मंजूर केलेला आहे. वास्तविकता त्याच्यामध्ये आता एक सभामंडपाचं काम होईल, पण आम्हाला अजूनही काही या ठिकाणी फार मोठं काम करायचं आहे. त्या दृष्टीनं गावकऱ्यांचा सहभाग हे मोठ्या पद्धतीने या ठिकाणी असतो. आणि मला एक आवर्जून सांगायचं की आष्टी गाव हे एक मोहोळ तालुक्यातल्या मोठ्या गावापैकी एक गाव आहे आणि या गावामध्ये एक ऐतिहासिक गाव आहे. आणि या 1818ला या ठिकाणी युद्ध झालं आणि मराठीचा शेवट या ठिकाणी झाला आणि नवीन मोठे या ठिकाणी धारातीर्थ पडले. असे पाहता या गावाची इतिहासात सुद्धा नोंद आहे आणि अशा गावाला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे हे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यासाठी शेवटच्या मुक्कामाचं गाव आहे. या गावामध्ये खूप मोठं अन्नदान होतं की आपली जी प्रत्येक वारी असते त्या वारीमध्ये फार मोठा वारकरी समाज या आष्टीमध्ये येतो आणि गावकरी स्वतः भाग घेऊन त्याच्यामध्ये त्या लोकांना जेवणाची व्यवस्था करणं. वास्तविकता मुक्ताबाईची पालखी या ठिकाणी येते. साधारण 3-4 हजार लोक या ठिकाणी असतात. प्रत्येक आज जे सभा मंडपाचं जे कार्यक्रम झालं उद्घाटनाचं, त्या कार्यक्रमासाठी पुळूचे विश्वासभाई माडिक हे आले होते आणि खासदार धनंजय माडिक यांनी निधी दिलेला आहे या सभा निधी दिला आहे आणि कशी त्याची पूर्तता केलेली आहे. अजून तुमच्याकडे काय अपेक्षा आहे? या ठिकाणी मुन्ना माडिक साहेबांनी आमची पंचकमिटीच्या वेळेस त्यांना भेटली. त्यावेळेला त्यांनी
कुठल्याही मनामध्ये न काही आणता त्यांनी एक 10 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर केला. रस्ते आता मुन्ना माडकांच्यासाठी म्हणून अगोदर मुन्ना माडकाच्या गटाचं प्रतिनिधित्व या गावामध्ये आम्ही केलेलं आहे काही दिवसापूर्वी. त्यामुळं या गावाला मुन्ना माडकांनी सगळं हातानं पहिल्याच वेळेला मदत केलेली आहे. आता आमची त्यांच्यामध्ये अपेक्षा आहे पंचकमिटीची की आम्हाला या ठिकाणी एक फार मोठा सभामंडप बांधायचा आहे. या ठिकाणी या भागातल्या आजूबाजूच्या लोकांची लग्नाची सोय, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची सोय या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही मुन्ना माडकांना पुन्हा एकदा भेटून, परवासुद्धा मुन्ना माडकांचा दिल्लीला माझा फोन झाला. त्यावेळेला मुन्ना माडकांना मी सांगितलं की आम्हाला पुढचा निधीसुद्धा तुम्ही दिला पाहिजे. ते म्हणजे जाऊ द्या एवढं वर्ष, मार्चनंतर आपण पुन्हा तुमचा अजून या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही विचार करू. ते मी सुनीलला वगैरे त्याच्या तालुका अध्यक्षांना मी सांगितलेलं आहे. तर ह्या मुन्ना माडकांनी ज्या ठिकाणी आमच्या आष्टीला निधी दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. एक तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सभामंडपाची गरज ओळखून निधी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच ठिकाणी अशी अडचणी येतात की मंदिराला जागा कमी असते, अपुरी असते. त्याशिवाय तिथं होणारा उत्सव कशा पद्धतीचा आहे, त्याला जागेची गरज ओळखून किंवा निवाऱ्याची गरज ओळखून निधी दिला जातो. मुख्यत्वे करून गोपाळकृष्णाचं मंदिर आमच्या पंचक्रोशीत म्हणजे गोपाळपूरून नंतर आष्टीलाच पाहावयास मिळतं. त्याचबरोबर दुसरी अशी अडचण येते की आषाढी वारीला प्रामुख्यानं संत मुक्ताबाईची दिंडी आमच्या आष्टी गावी मुक्कामाला असते, पालखी. त्यावेळेस जो भाविक त्यांच्यासोबत असतात त्यांची राहण्याची गैरसोय होती. त्याच्या अनुषंगानं आमचे ग्रामस्थ सर्व, त्याचबरोबर जे गोपाळकृष्ण मंदिरात पंच कमिटी, बांधकाम कमिटी अतिशय हिरिरीनं आणि काळजीपूर्वक आपल्याला निधी कुठून मिळतो आणि कोणाकडनं घ्यायचा, कशा स्वरूपाचा घ्यायचा अशा तऱ्हेनं प्रयत्न करतात. आणि तो आपला हेतू कसा आहे व निधी घेतल्यानंतर त्याचा उपयोग होईल का नाही अशा पद्धतीचा विचार मांडल्यामुळं पुढचे नेते मंडळी कुठल्याही क्षणाचा न विचार करता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन निधी देतात. आणि त्या निधीचा बांधकाम करत असताना जर का समजा निधीत बांधकाम अपुरं राहिलं तर सर्व ग्रामस्थांकडनं थोडंफार अर्थसहाय्य घेऊन ते काम तडीस नेण्याचा प्रयत्न करतात. आणि आतापर्यंत जे काम झालेलं आहे अतिशय उत्कृष्टरित्या काम झालेलं आहे. त्यासाठी ज्यांनी का आपल्याला फुलाची पाकळी म्हणून जे देणगी स्वरूपात दिलेले किंवा निधी स्वरूपात दिलेले जे पैसे त्यांना पाहावयास मिळावं आणि इथून पुढं राहिलेल्या कामासाठी निधी मिळावा म्हणून आज मुख्यत्वे करून जो मुन्नासाहेब माडकांनी निधी दिला, खासदार साहेबांनी, त्यांच्या बंधूंना बांधकाम निधी दिल्याबद्दल त्यांचे भाऊ सरपंच यांना या ठिकाणी उत्खननाच्या पायाखोदणीच्या कामासाठी निमंत्रित केलं. त्यांनी आल्यानंतर सर्व इथली व्यवस्था पाहिल्यानंतर आपण जो साहेबांनी निधी दिलेला आहे त्याचं समाधान व्यक्त केलं. आणि खरंच अजून यांना निवाऱ्याची गरज आहे. पाहता क्षणी आपण पुढच्या वेळेस पुढील कार्यक्रमामध्ये निधीसाठी जे लागेल ते सहकार्य करू असं आश्वासन दिलं. राज्य सभा मंडपाला निधी दिलेला खासदार माडिक साहेबांनी, काय सांगाल त्याबद्दल? माडिक साहेबांनी 10 लाख रुपये निधी दिला. आमची बांधकाम समिती मानसिंगभाऊ असतील, बाळासाहेब बाप्पा असतील, प्रमुख सद्गुण असतील, गुण असतील, आमची बांधकाम समितीची 5 जण गेली मुद्दा साहेबांना कुठलाही नेता यांच्या बरोबर नसताना देखील त्यांनी अफगाणला ताबडतोब त्यांचा आदरस्तुती केला. त्यांना स्नेहभोजन देऊन त्यांना निधी देण्याचं त्यांनी कबूल केलं. पण आजच्या आता पुढचं 2013 साली मी जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळेस 13 लाख रुपयाचा निधी ह्या मंदिरासाठी मी दिलेला आहे. आणि त्याच्या अगोदर प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामविकास आराखड्यातून 14 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. त्याच्यानंतर यशवंत माने यांनी 15 लाख रुपये निधी दिलेला आहे. जगन्नाथ शेवाळ यांनी 5 लाख रुपये निधी दिलेला आहे. आणि मुन्नासाहेब माडिक साहेबांनी 10 लाख रुपये निधी दिला आहे. आणि इथून पुढच्या कार्यकालात आमच्या बांधकाम समितीला मुन्नासाहेबांनी आणखी जास्त निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याने. आणि खरं तर आम्हाला आता 50-60 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. कारण मुक्ताबाईची पालखी ज्यावेळेस आष्टी गावामध्ये येते त्यावेळेस साधारणपणे 12-13 हजार लोक आष्टी गावामध्ये असतात.
त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यावेळेस कमीत कमी 40 ते 45 लाख रुपयाच्या सभामंडपाची तर आवश्यकता आहे. त्यासाठी आमच्या अपेक्षा मुंडासाहेब करून देतील पुढं काम. मुंडासाहेब तसेच आणखी तालुक्यातले इतर नेते मंडळी कुठल्याही इतर पक्षाचे असतील त्यांच्याकडनं आम्ही वेळोवेळी निधीचा पाठपुरावा करून निधी घेऊन या मंदिराचा बांधकाम समिती आणि आम्ही सर्व गावकरी मंडळी. आज त्यांचे बंधू आले होते पोळूचे सरपंच विश्वासभाई महाडिक, त्यांच्या हस्ते कामाचं उद्घाटन झालंय, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, मुंडासाहेबांना तातडीची मिटिंग काम असल्यामुळं त्यांनी त्यांचे बंधू पोलीसचे सरपंच त्यांना अष्टगावाने पाठवलं, त्यांचा आदर सत्कार केला. आज गोकुळाष्टमीच्या निमित्तानं श्रीकृष्णाचा जन्माचा मोठा सोहळा असतो आमच्या इथं. आणि आज योगायोगानं आमची स्वतःची पंगत आहे. आज तसे 7 दिवस झालं सप्ताह असल्यामुळं आमच्या गावातील सगळ्यांना सकाळी संध्याकाळी नाश्ता, जेवण, चहा असं वेगवेगळ्या घटकातून अन्नदान केलं जातं. 7 दिवस झाले सर्व गावातून सर्व समाजातून आपल्या ह्या सप्त्याला अतिशय प्रचंड प्रतिसाद. आणि आजचा सप्ताह आज गोकुळाष्टमी झाल्यानंतर परवा दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम असतो. तोही कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो आणि ते झाल्यानंतर सप्त्याची सांगता होत असते.